मित्रांनो, तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे 4500 जागांसाठी भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे, तुम्ही फ्रेशर्स आहात, अप्लाय करू शकता आणि अप्लाय करणं सुद्धा सुरू झालंय। 7 जून पासून 25 जून पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढ्या सगळ्या ठिकाणी वॅकन्सी आहे, म्हणजे जवळपास प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी वॅकन्सी आहे। आणि अजून महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही ते अप्लाय करताय तर इथली लोकल लँग्वेज म्हणजे मराठी भाषेची तुम्हाला टेस्ट द्यायची आहे। त्यामुळे ज्यांना मराठी भाषा येत नाही ते सिलेक्ट होऊ शकत नाहीये। त्यामुळे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे जर का या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, स्टार्ट करायचंय। सगळी माहिती समजून घ्या, कारण की अप्लाय करणं थोडं अवघड आहे। त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, कोण कोण अप्लाय करू शकतंय, वयाची अट काय, हे तुम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे। आणि पीडीएफ थोडी अवघड आहे समजायला, अगदी थोडक्यामध्ये सगळं समजून सांगतोय। आणि अशाच प्रकारचे जॉब अपडेट, करिअर गायडन्स थोडक्यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। जे गरजू आहे, ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय आणि बघू शकता ही यांची ऑफिशियल पीडीएफ आहे आणि पीडीएफ मध्ये सगळी माहिती दिली आहे आणि तीच तुम्हाला सांगतो आहे। जस्ट आपण खाली स्क्रोल केलं तर आपल्याला दिसून जाईल जसं की फॉर्म भरणं सुरू झालंय 7 जून पासून 23 जून ही शेवटची तारीख आहे। पण जर का तुम्हाला पेमेंट म्हणजे फी पेमेंट करायचं आहे 25/6 पर्यंत तुम्ही इथे फी पेमेंट करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे 4500 जागा आहेत, जागा भरपूर आहे। महाराष्ट्रामध्ये पण भरपूर साऱ्या जागा आहे, त्यामुळे नक्की तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे। अप्रेंटिसशिप भरती आहे, त्यामुळे हे काय परमनंट जॉब नाहीये, 1 वर्षाचं काम आहे। पण जर का तुम्ही ही जॉईन करताय तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतंय, प्लस बँकेमध्ये काम कसं चालतं, नेमका कशा प्रकारे ईमेल पाठवले जातात, वेगवेगळे प्रोडक्ट आहे ते कशा प्रकारे माहिती दिली जाते, सगळं काय म्हणजे आतून बँक नेमका कसं काम करते हे तुम्हाला अप्रेंटिसशिप मध्ये शिकायला मिळणार आहे, जी की एक चांगली संधी आहे जर का तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचंय। भरपूर साऱ्या पतसंस्था झाल्या, प्रायव्हेट बँका झाल्या, यामध्ये तुम्ही इझिली जॉब मिळू शकता ही अप्रेंटिसशिप करून, हे सर्टिफिकेट दाखवून। त्यामुळे चांगली संधी आहे। त्यानंतर तुमची जी एक्झाम होणार आहे ती कधी होणार आहे तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पुढच्या महिन्यातच ही तुमची एक्झाम होणार आहे। कम्प्युटर बेस्ड अगदी सोपी एक्झाम असणार आहे। थोडक्यात कोण कोण अप्लाय करू शकते ते तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे, पहिली अट। त्यानंतर तुमचं वय जे आहे ते 18 ते 28 पाहिजे। पण तुम्ही जर कॅटेगरीत आहात तर बघा SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे, ओबीसी साठी 3 वर्षाची सूट आहे आणि PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण इथे 10 ते 15 वर्षाची सूट दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी भारत सरकारचं नॅट्स हे जे पोर्टल आहे, नॅट्स म्हणजे काय तुम्ही बघू शकता, बघा हे पोर्टल आहे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम। यावर आपल्याला अप्लाय करायचं म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, इथे अप्लाय करणं थोडं वेगळी प्रोसेस आहे, पूर्ण समजून घ्या। त्यानंतर कोण अप्लाय करू शकताय तर कमीत कमी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात ना, असं काही नाही की कॉमर्सच पाहिजे, सायन्स झालंय, आर्ट झालंय, बी फार्म झालंय, म्हणजे कुठलंही ग्रॅज्युएशन झालंय तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। 12 महिन्याची तुमची ही ट्रेनिंग पिरियड असणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे सिलेक्शन कसं होणार आहे, तुम्ही इथे बघू शकताय सिलेक्शन मध्ये सगळ्यात आधी तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे, जी की 100 मार्काची असणार आहे आणि तुम्हाला 100च क्वेश्चन विचारले जाणार आहे, 1 तासासाठी असणार आहे, जी की तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश या दोन्हीपैकी एका भाषेमध्ये देऊ शकताय। ज्यामध्ये बघू शकताय क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, कम्प्युटर नॉलेज, इंग्लिश लँग्वेज, त्याच्यानंतर बेसिक रिटेल प्रोडक्ट। आता रिटेल प्रोडक्ट म्हणजे काय, बँकेचे भरपूर सारे प्रोडक्ट असतात, जसं की लोन झालं, क्रेडिट कार्ड झालं, असे प्रोडक्ट्स असतात। मग इन्शुरन्स प्रोडक्ट असतात, मग या रिलेटेड तुम्हाला किती माहिती आहे, बेसिक माहिती, हे यातनं चेक केलं जाईल, अशी एक्झाम असणार आहे। तुमच्याकडे जर याचं 0 नॉलेज असेल, फ्रेशर्स तुम्ही असाल तर इथे बघा मी रिझनिंग वगैरेचे बुक टाकून देईल, बेसिक असतात, त्यावरून तुम्ही नॉलेज घेऊन ही एक्झाम पास करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे कुठलीही निगेटिव्ह मार्किंग इथे नसणार आहे। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज। जर का तुम्ही महाराष्ट्रातनं अप्लाय करताय किंवा यूपीतनं अप्लाय करताय तर तिथली हिंदी भाषा आहे, मग हिंदी आली पाहिजे, महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर मराठी आली पाहिजे। त्यामुळे जिथले जे लोकल आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे, कारण की तिथली लँग्वेज त्यांना येत असते, त्यामुळे त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतात। त्यानंतर फायनल सिलेक्शन कसं होणार आहे, जी पण तुम्ही एक्झाम दिली, त्याच्यानंतर लोकल लँग्वेजची टेस्ट दिली, त्यानंतर तुमची इथे लिस्ट लागणार आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे। ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी फी किती आहे ते तुम्ही इथे बघू शकता, 400 + GST
PWD कॅन्डिडेटसाठी आहे, SC ST बाकीच्या वुमनसाठी तुम्ही बघू शकता 600+ GST आहे, ओपन आणि OBC साठी 800+ GST फी आहे। ऍक्च्युली अप्रेंटिसशिपसाठी यांनी काय फी चार्ज केली पाहिजे नाही, कारण की भरती आहे, तुम्ही परमनंट जॉब देताय तेव्हा तुम्ही 1000 रुपयापर्यंत नेहमी घेतच असतात, ते ठीक आहे, पण अप्रेंटिसशिपसाठी सुद्धा हे फी घ्यायला लागले, त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे। पण आता काही करू शकत नाही, कारण की तुम्हाला महिन्याला पेमेंट सुद्धा मिळणार आहे, 15,000 रुपये प्रति महिना तुम्हाला ते सॅलरी मिळते, वर्षभरासाठी काम असणार आहे, पण एवढं आहे की तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहे, प्रत्येक गोष्ट शिकवली जाणार आहे, प्रॅक्टिकली अनुभव मिळणार आहे। आता तुम्ही इथे बघू शकताय कोणासाठी किती जागा आहे, ते जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केलं तर बघू शकता महाराष्ट्रामध्ये टोटल 586 म्हणजे सगळ्यात जास्त जागा महाराष्ट्रामध्ये आहे। त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर UP मध्ये 580 जागा आहे, महाराष्ट्राच्या खालोखाल, पण सगळ्यात जास्त 586 जागा महाराष्ट्रामध्ये। मग त्यामध्ये तुम्ही बघू शकता SC साठी किती आहे, तर SC साठी तुम्ही ते बघू शकता 58 आहे, ST साठी किती आहे, OBC साठी किती आहे, आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता UR साठी किती आहे, तर UR साठी 259 जागा आहे, आणि PWD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण इथे दिले, मग त्यानुसार तुम्हाला बघून घ्यायचं आहे की कोणासाठी किती जागा आहे, तसा तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे। आणि जर का आपल्या कुठल्या लोकेशनवर किती जागा आहे ते बघायचं असेल तर बघू शकताय मुंबईमध्ये 28, पालघरमध्ये 8, रत्नागिरीमध्ये 9, सिंधुदुर्गमध्ये 4, त्याच्यानंतर ग्रेटर मुंबईमध्ये 32, रायगडमध्ये 15, ठाणेमध्ये 30, अहमदनगरमध्ये 65 आहे, अकोलामध्ये 23, बुलढाणा 22, वाशिम 11, अमरावती 44, यवतमाळ 22, बीडमध्ये 4 आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 आहे, हिंगोली 1, जालना 2, नांदेड 4, परभणी 1, जळगावमध्ये 43 आहे, भंडारामध्ये 6, चंद्रपूरमध्ये 3, गडचिरोलीमध्ये 1, गोंदियामध्ये 2, नागपूरमध्ये 29 आहे, वर्धामध्ये 8 आहे, धुळेमध्ये 24 आहे, नंदुरबारमध्ये 18 आहे, नाशिकमध्ये 20 जागा आहे, पुण्यामध्ये 47 आहे, कोल्हापूर 6, लातूर 5, उस्मानाबाद 1, सांगली 5, सातारामध्ये 14 आहे, आणि सोलापूरमध्ये पण 14 आहे। तर अशा प्रकारे या सिटी वाईज इथे जागा दिलेल्या आहे। मग तुम्हाला बघून घ्यायचं आहे जे तुमच्या जवळ आहे, जिथे जास्त जागा दिसत आहे तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय। त्या शहरामध्ये या बँकेच्या ज्या पण शाखा आहे तिथे तुम्हाला काम करायला मिळणार आहे, तिथे तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे। आता अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय करणं अगदी सोपं, ही वेबसाईट आहे। तर सगळ्यात आधी या वेबसाईटवर आपल्याला ॲज अ स्टुडंट म्हणून इथे लॉग इन करावं लागेल, ॲज अ रेग्युलर स्टुडंट म्हणून, किंवा तुम्ही पासआउट जरी असाल तर ॲज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला ते लॉग इन करून घ्यायचं आहे। आधार कार्ड, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, त्याच्यानंतर आधार सीडेड बँक अकाउंट, त्याच्यानंतर डिग्री कुठली करताय ती, आणि बँकेचं पासबुक, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला मॅन्डेटरी हे आहे का, तर यस यावर क्लिक करून तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा, म्हणजे मोबाईल नंबर तो टाकून कॅप्चा टाकून फॉर्म भरून घ्यायचा आहे। मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म भरून दाखवला होता, त्यामुळे अगदी सोपी प्रोसेस आहे। जर का तुम्ही ग्रॅज्युएट पास झालाय तर इझिली तुम्ही फॉर्म भरू शकताय, त्यामुळे जे एलिजिबल आहे नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा, आणि अशाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी, करिअर गायडन्स, बिझनेस अपॉर्च्युनिटी यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। जय हिंद, जय महाराष्ट्र।